बैल दिसून नाही राहिले. अरे बरोबर पाहना, सुटली गिटली असेल म्हटलं, बैल गेले असेल कुठे जंगला गिंगलात नी. नाही ना रे बाबा सुखदेव, नाही ना बैल राहते ना. अबे बैल कुठे आहेत रे? कुठे आहेत बैल? मग मी तुम्हाला तेच म्हणून राहिलो ना, बैल कुठे गेले म्हटलं तुमचे. अबे झाबरू, म्या 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 अतिच बांधले होते ना बैल झाडाले. झाडाला बांधले होते ना तुम्ही. हा, झाडाला बांधले होते ना, मग गेले कुठं बैल. अबे काय मजाक करू लागला झाबरू तू? हा बा म्हटलं मजाक नको करू. मी सांगू राहिलो तुले. बाबा मी कशाला मजाक करू शांताराम भाऊ, इथं चालू काय, तुम्ही बोलू का राहिले, मी कशाला मजाक करू म्हटलं. मग बैल गेले कुठे बे? हा बैल गेले कुठे मग आता? कुठे गेले बैल? आता मले काय माहित शांताराम भाऊ, मी चालतो म्हटलं बैल पाहिले आणि तुम्ही म्हणता बैल कुठे गेले. आता कायच करा म्हटलं, विचारा म्हटलं कोणाला तुम्ही, कोणाला दिलेशी म्हटलं तुम्ही बैल. अरे बा नाही ना रे बा, मी कोणाला दिले ना म्हटलं बैल. बैल गेले कुठे मग आता? क्या मामू, बहुत बड़ा प्रॉब्लम हो गया ना फिर. बैल किधर गए, बैल किधर गए. आता काय माहिती रे बा कुठे गेले बैल आता? का नेले कोणी महावीर? काही सांगतात नाही म्हटलं लोकांचं. थांबा ना, काही म्हणतात नाही म्हटलं. थांबा जरासं, तुम्ही टेन्शन घेऊ नका. या म्हटलं बसा खाली जरासं, थांबा मी तुम्हाला पाणी आणतो. काय टेन्शन नका घेऊ म्हणतो का झाबऱ्या. बैल लगा बांधले होते ना बा झाडाले. म्या कुठं टाकलं, वरनं टाकलं म्या, मग वावरात गेलो मी. सापडला का म्हटलं बैल? नाही ना शांता काकू, म्हटलं बैल आहे तर कुठं, म्हटलं कुठं आहेत बैल. बैल नाहीत म्हटलं. बाई 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 बाई, बैल नाहीत. अशी कशी बैल नाहीत? पाना बरोबर, पाना जवळपास असेल म्हटलं कुठं. कुठं आहे ते बैल? आहे तर कुठं सांग ना मला तू. ह्या पा मंगा मी आलतो का नाही, तर म्या मंगा म्हटलं वरनं पाणी केलं म्या बैलाचं आणि वावरात आलो मी. मग आता गेले कुठं म्हटलं बैल? आता मला माहित आहे का बाबा बैल कुठे आहेत ते. मी सारखी ना वावरात मी पहा म्हटलं बरोबर आसपास म्हटलं बैल. हो ना, पाहतो म्हटलं आम्ही बैल, म्हटलं आसपासच आहे ते. गेले सुटले गिटले म्हटलं ते ठेवा म्हटलं, वरनं खाली ठेवा. काय बाबा अवती भोवती मी टेन्शन लावलं बाबा. हे आता बैल गेले म्हणते, कुठे गेले ते, कायच करा बाबा, काय समजत नाही म्हटलं बाबा. झाबरू चाल बरं जरासं गावात म्हटलं चक्कर विकर मारू म्हटलं. गावात दिसले बैल. हा चलो चलो मामू, चलो चलो. हो केस म्हटलं म्या, चला म्हटलं, चला 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 बरं. बरं चला बाबा, हा चला म्हटलं, पाहू म्हटलं बैल कुठे गेले ते, चला. अबे कैला सरकार आला जरासा, तू कशाला मार खाची पाई करू राहिला बाबा. अबे शांतारामची बैल आहेत ते. मग म्या कुठं म्हटलं शाहरुख खानची बैल आहे ते? मला माहित आहे कोणाची बैल आहेत ते, मी बरोबर करू आलो म्हटलं. तू कशालाच म्हटलं का कांडा करू आला शिल्लकच्या. हा घेणं नाही देणं नाही म्हटलं का, उठलं सुटलं नाही राहते, हे कांड्या कर ते कांड्या कर. हा ते बैल कशाला आणले बाबा त्याचे. ओ काका, तुम्हाला काहीच माहित नाही म्हटलं. ज्याची जडते का नाही त्यालाच करते म्हटलं, तुम्हाला काहीच माहित नाही. तुम्हाला काय माहित आहे म्हणजे काय, म्हणजे तुम्हाला काय माहित आहे. सांगितलं म्हटलं बैल काऊन आणले म्हटलं शांताराम काकाचे, सांगितलं म्हटलं मला. काऊन आणले बैल शांतारामचे, काऊन आणले म्हटलं बैल. बाबा याच्या मग लय मोठी स्टोरी आहे बाबा, तुला माहित नाही काऊन आणले बैल ते. काय स्टोरी सांग ना मला, काय म्हणते का काऊन आणले बैल तो शांतारामचे, सांग ना मग आम्हाला सांग ना मग. सांगतो ना मी का पळून चाललो का? चल ऐक म्हटलं काय झालं ते आमचं, ऐक म्हटलं आता. अबे शांताराम रे, अबे बैल पाहिला का ते, बैल उराला म्हटलं वारात नी. अबे ते झाडाला बांधला तर म्हटलं ते सुटला म्हटलं बैल. सॉरी 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 सॉरी. कायचं सॉरी कायचं काय बे, लगा नुकसान किती उरालं म्हटलं. 2 खेप बैल आला म्हटलं तुला काल म्हटलं. बाबा शांताराम म्हटलं लय झालं बरं तू आता सांगू राहिलो तुले. हा सांगू राहिलो म्हटलं तुले मी, ते बैल म्हटलं 2 खेप आला काल. काय बे तुला लगा जरासं सैन होत नाही कैलास. अबे आलास कुठं बाबा बैल माया, फक्त आताच आला ना बाबा. काल कुठे आला म्हटलं बैल. अबे तुला काय माहित बे बैल किती खेप आले ते. म्या 2 खेप हाणला म्हटलं ते बैल काल, म्हटलं 2 खेप हाणला बैल म्या ते. काय रे बाबा मरच बरं आहे. बरं जाऊ दे हान म्हटलं, हान 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 हान. का हान म्हणतं का मायबीन निरा ते पुरं खाऊ राहिलं म्हटलं ते सोयाबीन. हा काही ठेवते का नाही म्हटलं ते मायबीनला का, तुला जरासं बोललं की मग तुला स्किन होत नाही. हा ते बैल आला नाही म्हणजे म्हटलं वारत नाही आता. येत नाही ना ते बैल, मी आहे ना म्हटलं, ते सुटला फक्त ते बैल. हाकल दिले हान तू म्हटलं, पण डबल का म्हटलं बैल आला का नाही बाबू, सांगू राहिलं म्हटलं तुले. हो ना, हो 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 हान हान हान. काय लगा असं बाबू ती स्टोरी. अबे किती नुकसान केलं बाबा माझ्यानं. नीर हा काहीच ठेवलं ना बाबा सोयाबीन त्याले, काहीच ठेवलं ना सोयाबीन म्हटलं त्या शांतारामच्या बैलानं. हे बैल म्हणून मी हे रामटले म्हटलं त्याची बैल आता. म्हणजे असं आहे का ते, म्हणून तो शांतारामचे बैल आणले का. शांतारामला माहिती आहे का रे.
नाही नाही शांतारामले म्हटलं असं डन आहे माहीत म्हटलं त्याला माहीतच नाही बैल कुठे गेलेत ते बाबा म्हणून म्हटलं मी म्हणून बैल आणले बाबा अशी स्टोरी आहे म्हटली ती. काय माणूस व्हायला का कैलास लागा तू ते फक्त लगा जरासं नुकसान झालं तो आला का शांतारामची बैल आणलेला का 60,000ची काय लगा खतरनाक माणूस आहे का तू. अबे बाबा मग किती नुकसान झालं का माय ते सोयाबीन तर आहे का बरोबर किती नुकसान केलं माय म्हटलं म्हणून मी शांतारामची बैल आणली म्हटलं. आता का नाही मला माहिती आहे पुढे काय काय होते ते म्हणून मी तुमच्या दोघा जणांना फोन लावला आणि बोलवलं ती. हो का मग काय सांग ना मग काय करायचं आम्हाला आता पुढे. काहीच करू नका तुम्हाला मी जे जे म्हणतो का नाही ते करा फक्त दुसरं काहीच करू नका. बरोबर तुमच्या अकाउंटमध्ये म्हटलं 10,000 रुपये पडतात. अरे बापरे म्हणजे फक्त ते काम केलं की बस झालं 10,000 येतात माझ्या खात्यात नाही. हो ना तुम्ही फक्त मला काम करा तुमच्या खात्यात म्हटलं 10,000 रुपये पडतात एवढी माझी गॅरंटी आहे. चला म्हटलं ऐका मग आता. सांग ना काय करायचं बघ नाही का सांग सांग सांग. हो शांताराम झालं का सांग ना बा मला सांग म्हटलं काय झालं. हो सरपंच काय सांगा म्हटलं तुम्हाला आता काय सांगा काय म्हटलं आता तुम्हाला. अबे जे सांगासाठी आला ते सांग म्हटलं सांग काय झालं. पुरं गावभर पाहिलं म्हटलं म्या पुरं गावभर पाहिलं म्या. हो ना गावभर पाहिलं ना तू आपण काय पाहिलं काय तू का पाहू करायला तू. ओ शांताराम भाऊ डिटेलमध्ये सांगा ना काय इकडचं तिकडे बोलवले तुम्ही बरोबर सांगा ना. ते तुम्ही ना बैल पाहिले का बैल पाहिले का तुम्ही ना. हो 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 पाहिले रे बैल हो पाहिले तुझे बैल. हो ते 2 बैल आहेत का नाही ते कोट्यात बांधले होते म्या आणि मी वावरात गेलतो शांताबाई पण वावरात होती म्हटलं कायचं काय म्हटलं तर ती घरी येऊन पाहिलं ते बैल म्हटलं दिसूच नाही राहिले कुठं गेले काय माहित बा आता. बैल दिसून नाही राहिले. अरे बरोबर पहा ना सुटले गिटले असेल म्हटलं बैल गेले असेल कुठे जंगला गिंगलात नाही. नाही ना रे बाबा सुखदेव नाही ना बैल नाही ना. काय बाबा तुम्ही बैल नाही तर म्हणता असेल म्हटलं बैल कुठं वावरा गिवरात गेले असेल कुठं सुटले असेल म्हटलं बैल ते. नाही ना पुरं गाव पाहिलं आम्ही ना म्हटलं सगळं पाहिलं म्हटलं आम्ही ना. आता बैल म्हटलं कुठेच नाही तर 100% म्हटलं ते बैल कोणतरी चोरले म्हटलं ते 100% बैलाची चोरी झाली म्हटलं. बैलाची चोरी झाली का. अबे नाही रे बरोबर पहा म्हटलं बैल कोणी चोरीगिरी करत नाहीत म्हटलं लय दम लागते म्हटलं लय हिंमत पाहिजे म्हटलं चोरीगिरी करायले. नाही ना रे सुका म्हटलं लय भारी लोक आहेत म्हटलं तुले. अबे गावातले लोक लय भारी आहेत मला माहिती आहे ना कशा आहेत ते लोक 100% चोरले म्हटलं. अबे मला माहिती आहे ना 100% चोरले म्हटलं बैल. ओ शांताराम भाऊ तुम्हाला कोणावर शक गी काय का म्हटलं की बुवा हेच माणूस आहे बुवा यानं चोरलेशील बैल कोणावर शक गी काय का. तसं शक नाही मला म्हणा पण मला काय नाही कैलास पाहिला कैलास कानफोडे ती काल मला मागत जाय म्हटलं बैल पण मी तिला काही बैल दिलं नाही. मला वाटते ते असू शकते. बर त्याला विचारून पाहू आपण. बर कशासाठी मागले त्यानं बैल. हां ते म्हणे मला इंधन आणा ते म्हणे इंधन त्यासाठी म्हणे मला बैल देतं का म्हणे. म्या म्हटलं का कामी म्हटलं हे माणूस आपल्या म्हणून मी तिला काही बैल दिलं नाही तर मला वाटते त्यांना घेतले असेल तर काय सांगते ते बा. बर चला ना मग त्याच्या घरी त्याला विचारू आपण नाही का खरं खोटं करून टाकू. चला म्हटलं. बरं तू येतं का मग. बरं चाल मग चाल बरं. चला म्हटलं चला मिस करतो ते काय करायचं ते. चला मग पाहून घेऊ ना तेवढं काय झालं बा ते प्रकरण. हो चला मग चला. हो सुखदेव भाऊ कशाला बोलवलं मला काय बोलवलं म्हटलं तुम्ही पारावर काय काम काय म्हटलं. तसं काही काम नाही आम्हाला फक्त खरं खोटं करायचं होतं. ते शांतारामजी म्हटलं बैल दिसून नाही राहिले तो घेतले का बैल. कोण मी का मी काही बोलता का जे आलं ते मी काल चोरीगिरी करायला म्हटलं मी काल मी बैलाला हात तर लावतो का त्या म्या शांतारामला विचारलं होतं मला बैल देतं का नाही म्हणे शांताराम. मग कोण पाहते कोण बैलाले. हाबा म्हटलं कैलास तो बैल घेतलं असेल तर सांग बाबू हाबा नाही तर मी तुला मजाक नाही करू मी मला जीवा म्हटलं त्या बैलात मी 60,000ची जोडी आहे म्हटलं ती सांगू राहिलो मी तुले डोसकं नको खराब करू तू. हो आवाज कमी करा म्हटलं आवाज कमी करा. आम्ही काय खायला पिलं म्हटलं सांगू राहिलो तुम्हाला तुमच्या बैलाला म्हटलं आम्ही पाहिलं पण नाही म्हटलं सांगू राहिले मी कशाला घेऊ म्हटलं बैल मला कामं नाहीत का. कामं नाही ना तुले फक्त शिल्लकची कांडा करा वाटते तुले मला माहिती आहे ना कसं आहे तुझं मला माहिती आहे ना सगळं तुझं म्हटलं बैल समजा घेतलं असेल सांगू राहिलो मी तुला सारख्यानं नाहीतर बाबू लय खराब होईल म्हटलं. काय खराब होते म्हटलं काय होते रे काय खराब होते म्हटलं खराब काय होते सांग ना मला तू. अबे तुम्हाला ती म्या खरं खोटं करायसाठी आणलं का बिग बॉस खेळायसाठी आणलं. म्हटलं कैलास बैल घेतले असेल सरक्यानं म्हटलं शांतारामची बैल देऊन टाक कशाला बा ताप देऊ राहिला तू. म्हटलं सुखदेव म्हटलं मी तुझी रिस्पेक्ट करतो मी रिस्पेक्ट पण म्हटलं म्या काय बैलाला हात नाही लावला म्हटलं म्या इंधन कानी याटून आणलं म्हटलं काम पडल्यावर ते गजाननले फोन लावला गजानन याटो घेऊन आला आणि म्या याटून आणलं म्हटलं इंधन याटूतनी समजलं का तर म्या काय बैलाला हात नाही लावला म्हटलं तर तेवढं तुम्ही पहा.
मग तो काही बैल घेतले नाही तर मग इंधन कशाने आणलं म्हटलं. इंधन का ते लाकडं आता मी पेशंट म्हटलं गजाननले फोन लावता. गजानन म्हटलं ये म्हटलं ऑटो घेऊन बा तू तेवढं म्हटलं मला लाकडं आणून दे म्हटलं घरी मले. म्या आखरी म्हटलं ऑटोत नाही आणला म्हटलं इंधन. ते लाकडं इकडं ऑटोत नाही आणलं, ऑटोत नाही. पण या शांतारामले बैल नाही मागितले म्या. बरं बरं गजानन कुठे आहे मग. गजाननले फोनला लवकर बोलव दिलं ती अतिच करून टाकून खरं खोटं काय ते. बरं चालते ना. थांबा मी आता गजाननले फोन लावतो. आताच करू ना खरं खोटं काय ते. बरं हा बा शांताराम म्हटलं मा तू नांदी लागूच नको. मी सांगू राहिलो आधीच माझा दिमाग खराब आहे. मी लय बेकार माणूस आहे म्हटलं, लय हरामखोर मनुष्य आहे मी. तुला आता सांगू राहिलो मी. तेच म्हटलं थांब मी गजाननले फोन लावतो. आता करू म्हटलं खरं खोटं काय ते. हो ना लाव ना तू फोन बोलव दिला ती. पाय तुम्ही कोणता ऑटो करता तुम्ही म्हणते. ला फोन ला. अरे गजानन म्हटलं सांग रे बोया लोकायला म्हटलं समजावून सांग जरा असं शेक करवले म्हटलं बिल फालतू. हा म्हटलं ते तुझ्या ऑटोत आणलं म्हटलं माझं इंधन. ते इंधन का मा शाटत आणले सकाळीच गेलतो आम्ही. गजानन सांग म्हटलं खरं खरं ते इंधन म्हटलं आणलं का तुम्ही ऑटोत नाही. हो ना म्या म्हटलं कैलासले म्हटलं म्या आण नको म्हटलं त्यात ते खराब होते म्हटलं ऑटोत. नाही म्हणे आण म्हणे शांतारामनं काय बैल दिलेत म्हणे मला आज काही करून आणणार ते म्हणे इंधन. मग ऑटोतच आणलाय मी ना. झालं का पटलं का तुम्हाला पटलं का. कुठं बोलते ते आता ते कुठं बोलते का म्हटलं. अबा म्हटलं म्या बैलाला हात नाही लावला. तुमचा बैल गेला असेल कुठं जंगला गिंगलात. हो का असं आहे का ते. बरं 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 शांताराम भाऊ म्हटलं बरोबर पाहतो मी आता बैल कुठं आहेत ते समजलं. आता खरं कुठं झालं आता गावातच असेल नाहीतर वावरा गेले असेल म्हटलं ते बैल. तर बरोबर पहा म्हटलं बैल ते. बरं पाहतो ना मी पाहतो म्हटलं बैल पाहतो मी कुठं आहेत ते. मला समजलं का नाही बस विषय संपला म्हटलं आता. हो